नमस्कार देशबांधवांनो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशभरातील सर्वच समाज घटकांमधील स्वातंत्र्य सैनिक क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाची आहुती दिली. यामध्ये जंगलात वास्तव्य करणारे वनवासीही मागं नव्हते. स्मरण क्रांतिवीरांचे या मालिकेत आज आपण मुंडा जनजातीचे लढवय्या वनवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची माहिती घेणार आहोत. पारतंत्र्याच्या काळात 19व्या शतकाच्या अखेरीस तत्कालीन बंगाल प्रेसिडेन्सी म्हणजेच आताचं झारखंड येथे ब्रिटिशांच्या राजवटीच्या विरोधात झालेल्या आदिवासी धार्मिक सहस्त्राब्दी आंदोलनाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात या वनवासी आंदोलनाची आणि बिरसा मुंडा यांची लढवय्या क्रांतिकारक म्हणून विशेष नोंद झाली. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळं भारतातील वनवासी त्यांना भगवान मानतात. तसंच धरती आबा या नावानंही त्यांना गौरवलं जातं. बिरसा मुंडा यांचा जन्म मुंडा जनजातीमधील गरीब परिवारातील सुगना मुंडा आणि कर्मी मुंडा यांच्या पोटी 15 नोव्हेंबर 1875 या दिवशी तत्कालीन बंगाल प्रेसिडेन्सीमधील खुटी जिल्ह्यातील उलिहातू गावात झाला. त्यांचं प्रारंभिक शिक्षण सलगा गावात सुरू होतं. मात्र पुढील शिक्षणासाठी त्यांना चाईबासा येथील जर्मन मिशनच्या शाळेत पाठवण्यात आलं. तिथं त्यांना ख्रिस्ती करण्यात येऊन त्यांचं नाव डेव्हिड ठेवण्यात आलं. तिथं शिक्षण घेताना वनवासी अर्थात भारतीयांचं धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती करण्यात येत असल्याची ब्रिटिशांची खिळी त्यांना कळून आली. ब्रिटिशांच्या या षडयंत्राची माहिती होताच बिरसा यांनी शाळा सोडून देत ख्रिस्ती धर्माचाही त्याग केला. त्याच काळात स्वतःच्या हक्कांसाठी 1858 पासून छोटा नागपुरातील भूमीज जाती समूहाच्या सरदारांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांच्या विरोधात वनवासींचं सरदारी आंदोलन अहिंसक पद्धतीनं सुरू होतं. मात्र खंबीर नेतृत्वाअभावी आंदोलनाला यश येत नव्हतं. मूळ लढाई म्हणून उल्लेख होत असलेल्या सरदारी आंदोलनाच्या अपयशामुळं वनवासी निराश झाले होते. इकडं बिरसा यांनी ब्रिटिशांच्या धर्मांतराला आणि वनवासींवरील निर्बंधांना विरोध करण्याचा निश्चय केला होता. आपल्या वनवासी बांधवांमध्ये एकजूट ठेवण्यासाठी त्यांनी बिरसाईत नावाचा नवीन धर्म स्थापित केला. मुंडा आणि उराव जनजातीचे लोक त्यांचा धर्म मानू लागले. वनवासींचे भगवान मानले जाऊ लागलेल्या बिरसा यांच्या ब्रिटिशांबरोबरच्या संघर्षाची सुरुवात चाईबासा येथे झाली, जिथं त्यांनी 1886 ते 1890 अशी 4 वर्षे घालवली होती. ब्रिटिशांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा त्यांनी निर्धार केला होता. येथूनच ब्रिटिशांच्या विरोधात बिरसा यांच्या सशस्त्र आंदोलनाची सुरुवात झाली. सरदार आंदोलनाच्या अपयशानं निराश झालेले वनवासी बिरसा यांच्या आंदोलनात सहभागी झाले. हे सशस्त्र आंदोलन प्रस्थापितांच्या विरोधातही बंड ठरलं. बिरसा यांच्या भाषणांनी वनवासी लोक प्रभावित होत होते. ब्रिटिशांची ताकद कमी करण्यासाठी कोणीही ब्रिटिशांना कर देऊ नये असं त्यांनी आवाहन केलं होतं. आता व्हिक्टोरिया राणीचं राज्य संपलं आहे आणि मुंडांचं राज्य सुरू झालं आहे असं त्यांनी घोषित केलं. मुंडा जनजातीचे लोक धरती आबा म्हणून त्यांचा गौरव करू लागले. करमाफीसाठी वनवासींनी बिरसा यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन सुरू केलं. त्यामुळे जमीनदारांच्या घरापासून शेतीपर्यंतची जमिनीची सर्व कामं थांबली. वनवासींमधील या सामाजिक जागृतीमुळं जमीनदार आणि ब्रिटिश सरकार गडबडलं. ब्रिटिशांनी वनवासींना त्यांची स्वतःची जमीन वापरण्यावर बंदी घातली होती. ती सावकारांच्या हाती गेली होती. आपल्या जमीन परत मिळवण्यासाठीही मुंडा जनजातीनं उलगुलान नावाचं आंदोलन सुरू केलं. मुंडांचं आंदोलन तीव्र करण्यासाठी बिरसा यांनी आपल्या सहकार्यानं घेऊन पोलीस ठाणी आणि जमीनदारांच्या खजिन्यावर हल्ले सुरू केले. ब्रिटिशांचे झेंडे उखडून तिथं मुंडा राज्याचे सफेद झेंडे लावण्यात येऊ लागले. बिरसा यांचे हे हल्ले आणि आव्हानात्मक साहसी कृतीमुळं
ब्रिटिशांच्या नाके नऊ आले. बिरसा यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी 500 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. त्या काळी ती मोठी रक्कम होती. बिरसा यांच्या आंदोलनादरम्यान 24 ऑगस्ट 1895 या दिवशी ते पकडले गेले. त्यांना 2 वर्षांची शिक्षा झाली. तुरुंगात असताना इंग्रजांविरुद्ध लढून त्यांचा बदला घेण्याची त्यांची भावना अधिक तीव्र झाली. तुरुंगातून सुटताच त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र आंदोलन उभं करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांच्या गुप्त बैठका घेण्यास सुरुवात केली. त्यामुळं त्या काळात वनवासींचं बंड इतकं तीव्र झालं की रांचीच्या जिल्हाधिकाऱ्याला सैन्याची मदत मागविण्यासाठी ब्रिटिश सरकारपुढं लाचार व्हावं लागलं. 1897 नंतर मुंडा आणि ब्रिटिश सैन्यात सातत्यानं लढाई होऊ लागली. ऑगस्ट 1897 बिरसा आणि त्यांच्या 100 शिपायांनी धनुष्यबाणांनी खुंटी पोलीस ठाण्यावर जोरदार हल्ला केला. 1898 तरंगा नदीच्या किनाऱ्यावर मुंडा शिपाई आणि ब्रिटिश सैन्यात चकमक उडाली. त्यात ब्रिटिश सैन्याला माघार घ्यावी लागली. मात्र तेथील अनेक वनवासी नेत्यांना त्यांनी अटक केली. डोंबारी डोंगरावर ब्रिटिश सैन्य आणि बिरसा यांच्या शिपायांमध्ये पुन्हा लढाई झाली. या लढाईत मुंडा शिपायांच्या धनुष्यबाणांनी ब्रिटिश सैनिकांना घायाळ केलं. लढाईत सुमारे 400 वनवासींना आपले प्राण गमवावे लागले. मात्र केवळ 11 वनवासी मारले गेल्याचं ब्रिटिश पोलिसांनी जाहीर केलं. या लढाईच्या ठिकाणीच बिरसा यांनी आपले सहकारी आणि वनवासी बांधवांची एक सभा घेतली. वनवासींच्या या बंडामुळं ब्रिटिशांना धडकी बसली होती. त्यामुळं हे आंदोलन चिरडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यांनी बिरसा यांच्या विरोधात अटक वॉरंट काढलं होतं. डोंबारी डोंगर येथील सभेनंतर ब्रिटिशांनी बिरसा यांच्या काही सहकाऱ्यांना अटक केली. अखेर चक्रधरपूरच्या जमकोपाई जंगलात 3 फेब्रुवारी 1900 या दिवशी लढवय्या बिरसा मुंडा यांना ब्रिटिश पोलिसांनी अटक केली. रांची येथील तुरुंगामध्ये त्यांना एकांतवासात ठेवून ब्रिटिशांनी त्यांचा अनन्वित छळ केला. 9 जून 1900 या दिवशी भगवान बिरसा मुंडा यांनी तुरुंगातच अखेरचा श्वास घेतला. रांचीतील कोकर जवळ डिस्टिलरी पुलालगत बिरसा मुंडा यांची समाधी आहे. झारखंड, ओडिशा, बिहार, छत्तीसगड तसंच पश्चिम बंगालच्या वनवासी परिसरातील विविध जनजातीचे लोक आजही बिरसा यांची पूजा करतात. स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या बिरसा आणि वनवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं बिरसा मुंडा यांचा 15 नोव्हेंबर हा जन्मदिवस जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. या जनजाती गौरव दिनी भगवान बिरसा मुंडा यांचं स्मरण करत त्यांना तसंच त्यांच्या कार्याला वंदन करावं. भारत माता की जय. स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा. भारत माता की जय.